चपात्या बनवल्यात, आता झालेल्या आहेत आपल्या चपात्या पण बनवून. आंटीने लादी वगैरे पण केले. आता आंटी करत आहे भांडे. सो एकदा भांडे घासल्याच्या नंतर पूर्ण परत एकदा आवरते, कारण की मी माझं तोंड का नाही दाखवते, कारण की गाईज माझी अजून आंघोळ नाही झालेली आहे म्हणून. सो आता चपात्या वगैरे झाली ते मस्त आलू फ्राय करते. घर पण पूर्ण आवरलेलं आहे बघा. अशा चपात्या आपल्या असतात. पटापट आवरू दे. बॅग टाकलं मागा मग. ही त्याच्यावरती नाचत होते अजून. सगळं आता आम्ही निघालेलो आहोत. पिल्लूचे पप्पाचे फ्रेंड आलेले आहेत आम्हाला स्टेशनला पोहोचवायला. हां, पिल्लूचे फ्रेंड आहेत. सो आता निघतोय घरातनं. आणि आपले जे कालचे ब्लॉग टाकला होता मी, 2 वेळा टाकला होता तो ब्लॉग. दोन्ही वेळा यूट्यूबवाल्याने डिलीट केला. काय माहिती त्याच्यामध्ये त्यांना काय वाटलेलं, कॉपीराईट यायची असते तर कॉपीराईट आली असते, पण कॉपीराईट आलेली नाही आहे. सो आता तुम्हाला दाखवतो जर्नी आमची स्टार्ट झालेली आहे, कशी काय होते ती जर्नी. सो गाईज इथं आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. अवतार बघा, घरून एवढी धावपळ आणि मध्ये ज्या रस्त्याने आम्ही येणार होतो ना त्या रस्त्यामध्ये होतं ट्रॅफिक जॅम. इथं काहीतरी हडताल चालू आहे, काय माहिती आहे लोकांची. पिल्लूबाईने ज्यूस घेतलेला आहे आल्या खूप स्टेशनवर. इथे पिल्लूचे पप्पा पण आम्हाला घेऊन आलेले आहेत. सो आता ट्रेन येणार आहे, ट्रेनमध्ये बसू आणि तुम्हाला दाखवू. लय बेकार आवताना ऊन पण खूप आहे. बस आपण दोघं चाललोय. कुठं चाललोय आपण? मारला. मारळला का मुंबईला? मुंबईला. मुंबईवर ना मारळला. इथे बॅग्स आमचे आहेत आणि हा इथे आहे स्टेशन. आम्ही राजपुरा स्टेशनवर आलोय गाईज. राजपुरा स्टेशन. पोरा कशी बसली गाईज. फायनली आम्हाला सीट भेटलेली आहे आणि आमची वरती एक आणि इथंच तर सद्दरपुरती आम्ही इथे बसलेलो आहे. बॅगा खाली टाकलेल्या आहेत. पिल्लूची वरती सीट आहे इकडे, पण सद्दर आता खाली बसलो जेव वगैरे आणि मग डायरेक्ट जर बघा गाईचा अवतार आमचा. एवढं AC मध्ये तरी किती काम येतो ना. चालत आलो. गोडंबीच्या लागलं गाईच ना. ले लागलं ग, ले लागलं. जाऊ दे, क्रीम आहे ना, नंतर लावू आपण. ओके. पिल्लू तुझा बावला नेला कोणी पण. पिल्लू आणि पिल्लूचं डेडी गाईज इथं बसले आणि मी इथं माझी बेड मस्त सेट केलेला आहे. सो इथं मी इथं आता आराम करणार आहे. आणि इथे असं कंपार्टमेंट आहे. हा पण एकदम बकवास. हा बसायला. हा आले. कुठला वाला? कुठला पण अजून एक ना, मला ऐकायला आला नाही. 2 वाले इथे. काहीतरी खाऊ घे तिकडे जाते. आवाज बघ पिल्लूचा. ए तिला चॉकलेट दे तर. काय बडबडे, काय बडबडे. हा झोप चल नीट. पूर्ण गाण केला, पूर्ण गाण केला. गाईज पिल्लू तिथं बसली आहे आणि बडबड बघत. काय बडबड आहे? झोपून घे चल. ये इकडे चल. पकडतात तसं नाही, रॉंग साइड. असं पकड. ये तो अंदर ही घुस गई पहले से. दंडिया तेरे को जादू कर रही. तिचं नाव काय आहे? जादू कर रही. तिचं नाव दुसरं आहे काय? हनी हनी बन्नी सन्नी. अरे हनी बन्नी. कसं नाही करायचं पिल्लू. हाय काय कसं करायचं? असं घेते ना तू. Very buy more friends. Here. Hey, are there? सो गाईज आता वाजले आहेत 9 आणि आता आलं आहे दिल्ली स्टेशन. सो एवढा बोर वाटतो इथे. AC ट्रेनमध्ये येऊच नका, कारण की सगळे आपापल्या याच्यात असतात धुंदीत आणि खूप बोर वाटतोय. विचार चाललाय उतरावं स्टेशनला, काय मिळतं ते बघूया. बट
बघू, कारण की ते थांबते 10 मिनटं ट्रेन. आणि पिल्लूचे पप्पा पण तिकडे बसलेले, तिथे त्या मुली आहेत, त्या ऐकल्याने तरी मला बरं वाटतं. त्या नसतं तर अजून बोरिंग वाटलं असतं. आणि कधीपासून मूवी बघत होती, मस्त एक सिरीज बघते. बघू आता, छान कंटाळलं. कसा आजची रात्र उद्या पूर्ण दिवस, उद्याची रात्र, उद्या 12 वाजता आम्ही तिकडे पोहोचू. एवढा कंटाळा आलं. जेवण पण जिरत नाही, ॲसिडिटी झाली, ते एक वेगळा प्रॉब्लेम. स्टेशन इथे थांबणार आहे. काय कर माहिती का, काय कुठे चढून हा डब्यामध्ये दे, त्या पोरी पण गेले, त्यांच्या जोडीला चालली. मी पण सो गाईज काहीतरी जाते. मी पण येऊ मम्मी. हिला कुठं नेऊ मी गाईज? प्लीज मम्मी मला येऊ दे. तुला थांब पिल्लू थांब. थांब. तर मी घेते पैसे सुट्टे, कारण की गुगल पे करायला टाइम नाही भेटला तर काय खायला बघते टाइमपास. आणि ते मी खाऊ थांब, समोसा बिमोसा काहीतरी मस्त मला. सगळं तिथं आहे खाऊ, पण जाम लांब आहे आणि 30 मिनटंच राहिले ट्रेन सुटायला. सो मी आता नाही येऊ शकत किंवा नाही बाहेर जाऊ शकत. सो खूप लांब आहे, त्यामुळे मी जात नाही. अमूले लांब आहे रे, नाही उतरली मी, फक्त व्हिडिओ काढली मी. घे पैसे ठेव, डॅडी पाणी. दे रे पैसे ठेव. डॅडी सो गाईज या जेवला टोमॅटो चटणी, इथे बटाट्याची भाजी आणि इथे आहे स्पेशल जवळाची चटणी. मग काय रे आंटीचं काय, कसं आहे पिलू चप्पू चटणी? चांगली राहिली ना संध्याकाळपर्यंत? बरं झालं ना, एवढं काय आणलं बनवून, ही उघडतच नाही. सो गाईज चपात्या मी बनवलेल्या किती छान आहेत अजून. ते जवळचा ठेचा बघा इथे किती सुंदर दिसते ते. ये खाना आहे हमारा असली खाना. सो आता मस्त जेवून घेतो पहिल्यांदा आणि थोड्या फेऱ्या मारते मी ट्रेनमध्ये नंतर, कारण की जेवण जिरत नाही गाईज म्हणून. आणि पिल्लू बसले तिकडे, पिल्लूवरती मी जेवत नाही, मी चिप्स खाते, नंतर मग तिला मी चपाती आणि आलूची भाजी चालते. सो गाईज आता जेवण झालेलं आहे आणि पिल्लूच्या पप्पाला पाठवलं मी थंड घेण्यासाठी, कारण की मला ॲसिडिटी सारखा होतोय त्रास. तर पिल्लूच्या पप्पाला बोलली जरा जा आणि थंडा घेऊन या. सो पिल्लूचे पप्पा गेले आता थंडा आणायला. ॲक्च्युली बघायला इथे दिल्ली स्टेशनला थांबले ट्रेन, बट माहिती आहे माझ्या पिल्लूच्या पप्पा जर मी उतरली असती ना अम्मू, तर काहीच काम माझं काम थांबवली नसती. आता पिऊया थंड आणि खाऊया हे काय आलू भुजिया. का तुझा मित्र आहे का? मुंबई ए नेपाल जाने वाली है लड़की. 2 थाली दे ना मुझे, 2 थाली. हे बाई इथं भेटत होती. नमस्ते इंडिया, नमस्ते. डेअरी प्रोडक्ट्स. गाईज हा दिल्ली स्टेशन आहे. दिल्ली जरा नाही काच दिल्ली. खराब असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित. मग अशी दाखवलं मी थोडासा. यावी इथून आणलं आहे चटारपटार पोरींनी. आमची चटारपटार बघा कुठं बसले. अंकल चिप्स खाते. सगळं बेडशीट घाण केलं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता मी पोचलो आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत. आता मी पोचले. ट्रेन जाम स्लो आहे, आपण लेट आहेत. आज मी हेच कपडे घातलेत, नंतर चेंज करू. मी नंतर चेंज करणार आहे. आणि आंघोळ नाही केली ना आपण म्हणून. आम्ही आंघोळ नाही केली, इथं कोई वॉशरूम नाही आहे. आंघोळ करायला शॉवर पण नाही आहे आणि चेंजिंग रूम पण नाही आहे. सो कुठं आम्ही करायचं नाही का, हां. त्यामुळे आम्ही आताच उठलोय. आणि पिल्लू मगाशीच उठले. पिल्लूने तोंड धुतलंय, मस्त गुळणा केलाय आणि चहा. आणि काय खाल्लं बाबू तू? चाय आणि कोबर.
चाय आणि बिस्किट. टोस्ट खाल्लेला रस्क. तुला कसं माहिती? डॅडीने सांगितलं. तिला तर रामे बाजे थोडीशी माझे. सांग ना, बोला यार गायशी. तू जा ना. गायशी बोल. गायशी बोल. लाईक शेअर. काय केलं अम्मू तिने? डोका आपटला या लाईट. का ग? अंकल चिप्स पाहिजे तिला मग. नको देऊ मग आता, तिने तर आता डोकं आपटलंय ना. बाबा पिलूने लय त्रास द्यायला घेतलं यार, शपथ. हे बघ, भूत बघ. शेर. काय या दोघांनी मस्त झोप काढली आहे रात्रभर. आणि आता यांची नाटकं चाललेत. कुठेच तुम्हाला पूर्ण ट्रेन मध्ये तरी मला कोणाचा आवाज ऐकायला येत नाही, बट या मुलीचा हिने सगळ्यांची झोप खराब करायला घेतली. शोभून दिसता रे मुंबईचे तुम्ही लोक. या गोंगाट गोंगाट. हा बघितलं खोकला तुला चिप्स नाही खात. बघ उलटी आली हिला. अम्मू कोणाचाच आवाज नाही. अम्मू काय हे वाशिन आला वाशिन. हे बघ, बेशिस्त. वाशिन. आता आमचा शिरोल पण येणार. खायला मी खायला. काय ना का हे नको. का मी मारून जाईल. का माझं चीप. डॅडी मला चीप दे. डॅडी मला चीप दे. आणि मी झोपले इथं मस्त. गुड नाईट, सॉरी गुड मॉर्निंग झालेली आहे, पण थोडीशी मी झोपायची मला आली. पाण्याची बॉटल वाला कसं पाणी विकतो. डोका दुखायला लागला. पाणी 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 पाणी. इकडं बघ ना पाणी कसं. असं आहे पाणी त्याला. पाणी 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 इकडे बघ ना खाली. पाणी सो गाईज पाणीवाला असा येतो पाणी विकायला. पाणी 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 पाणी. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे, आज काय वार आहे? शनिवार ना. तो आज आहे शनिवार आणि आम्ही आहोत ट्रेनमध्येच. आमची मॉर्निंग झालेली आहे, बट अजून मला फ्रेश व्हायचं बाकी आहे. सो आता मी जाते फ्रेश व्हायला. झाली दिवाळी मम्मा. का डगले आपण फोन बोला. बोला बाबाशी. बाबाचा फोन आला गाईज, 1 मिनिट. हॅलो. हा पप्पा. आता आम्ही आहेत मध्य प्रदेश. हा डॅडी मला पण घ्या. असं वाटतंय उद्या सकाळी होईल म्हणून. असं आहे. बाळ आहे का इथं उड्या मारतोय. बसला डॅडीच्या पोटावर बसलोय. येऊ तुम्हाला भेटायला. आई MP एमपी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. तुला आम्ही उद्या येऊ तुम्हाला. गाईज माझ्याशी आम्ही फोन करू मामाला. आम्हाला फोन करू मामाला. ओके. आमचं एक बाळ पण आहे आमच्या. पाणी तुझे आहे का? मम्मी तुझंच आहे. हॅलो, झाला का नाश्ता? नाही, आम्ही रात्री येऊ 12 वाजेपर्यंत. हा आताच उठले, आता दादा फ्रेश होते. नाही, नाश्त्यामध्ये आहे ब्रेड आणि जॅम वगैरे, चहा घेऊ आणि टोस्ट वगैरे आणलेत ना, मग तेच खाऊ. एवढं नाही माझं उघडत. काही गोड जिल्हा नाही. हा किटार उडतात अंगावर. हा हा ना, मग करते तुला नंतर फोन दुपारी. ठीक आहे, हा बाय. टीव्ही लावली.
सो आताच आमच्या आईचा फोन येऊन गेलेला आहे. मम्मी तुझा बाबू रडतोय. कुठं पोचले पण ट्रेन नुसती थांबली. आता पण थांबलेली ट्रेन. बस ना पिल्लू एक ठिकाणी. सगळी घाण ती बामू बघ ऐकतच नाही नको केलंय खरंच. ठीक आहे मी माझ्या चप्पलला लावते. गाईज ही पूर्ण फोन बघते आणि शांत बसते. हिची नुसती बनकत चालू आहे. ही पोरपर वैतागली पिल्लूला. काय आता आम्ही थोडासा नाश्ता केलाय. इडली सांबार खाल्ला आणि केक खातोय घरून आलेला खाऊ. द्रोणा मग खा ना. आमचा पिझ्झा आलेला आहे. ठेव यम इथं ठेवा का कचऱ्यासाठी ती पिशवी. डॅडूने मस्त पिझ्झा मागवलाय आणि जाम थंडी वाजते गाईज. लय म्हणजे लय मला थंडी वाजते. हॅलो बॉक्स दे इकडे. चल तो बॉक्स दे ना इकडे. बघून त्याच्यात काय. मी तो खोलते तो वाला. चलो अनबॉक्सिंग करो जल्दी जल्दी. थंड झालंय रे जे पण आलंय ते. वाव गाईज यम्मी काहीतरी नवीन दिसतोय यात. जरा मम्मी दाखव मला पण. थांब ना जरा थांबशील का. अजून की खाली उच्च काहीतरी. तू तो बोलला होता हाटवाल्याचे. हाटवाला कोणतं. ए असे वेगवेगळं काय येतो. एक तिकडं रेड मध्ये दोन्ही आयटम वेगवेगळे आहेत ते म्हणून. मग हे काय याच्या खाली अजून सगळं एका साईडला पडलंय. दाखव का नंदिनी. सो गाईज या पिझ्झा खायला. आणि हे काय न्यू आहे ते मी पहिल्यांदा खाऊन बघणार. आता चल 1 2 3 4. पनीरवाला आहे. स्टॉपिंग बायला का मी मला नको. 51 किसका 51. मम्मी माझं ना एक बाईट पिझ्झाची. हा मम्मी. मम्मी तू माझी बाईट घेऊन टाक. थँक्यू बाबा पण. लय जवळ आहे ना. मग येऊ का मागवला. यम्मी आहे. सो गाईज इथून डॅडीने आमच्या झोमॅटोवरनं आम्हाला मागवलंय चिकन क्रिस्पी. याच्यात काय आहे 355 ना. सो आता खाऊया आम्ही. आणि वाजले आहेत 9. परफेक्ट टायमावरती भुसावळ स्टेशन आलंय आणि जेवण पण आलंय. यम्मी गाईज रात्रीचे 11:30 वाजलेत. फोनमध्ये चार्जिंग नाही आणि आलेलं आहे मनमाड स्टेशन. सो आता फक्त 2 तास बाकी आहेत ना. 2-2.5 तास बाकी आहेत. सो निघाले मनमाडवरनं ट्रेन आणि मग आम्ही पोहोचू कल्याण. किती भारी स्टेशन आहे. मस्त स्टेशन आहे ना. त्या मूर्त्या काढण्याचं काम आहे तुला का की इकडं वेरूळ ज्या लेण्या जवळ तेच ना. मस्त आहेत बुद्धांच्या मूर्त्या पण आहेत. सो काय रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि आताशी 1 सेकंड. सो काय रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि आता घाटामध्ये आहोत आम्ही. सो इथं नेटवर्क वगैरे काही नाही आहे आणि झोप पण लागत नाही आहे अजिबात. डोळे असे अक्षरशः दुखले त्याचा कसा राहील. आणि मग कसं राहिला आय थिंक स्टॉप आहे का नाही काय माहिती नाही. सो तुम्हाला दाखवते. आता थोडीशी जर्नी बाकी आहे आणि कल्याणला पोहोचू. भाऊचा एक फ्रेंड आहे तो घ्यायला येणार आहे आम्हाला. त्याने नंबर दिलेला आहे. त्याला कॉल करणार आहे मी आता. पिल्लू झोपले. पिल्लूचे डॅडी तिकडे बसलेले आहेत. डोळे अक्षरशः लाल झालेले आहेत. लाल. पिल्लू चल आला स्टेशन महाराला. पिल्लुरी आई 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 आई. अगं माझं वासरू ग सोनू. हेर आपण चांगले मस्त असे पोनी बांधू. शुशूला चल आता बिट्टूकडे जायचा.
ओके हॅपी डॅड भाग कर बाबूला लय आळस आहे अजून बोल सो पिल्लू आता जाणार आहे तिच्या आईकडे आम्ही नाही, बॅग आमच्या वगैरे घरी. आमच्या काढले आहेत पिल्लूचे डॅडी तिथं बसलेले आहेत आणि पूर्ण झोपेचा माहोल आहे सगळीकडे हा बाबू अशी झोप फक्त तोंड धुतलंय गाईच आणि टिकली लावले तरी झोप नुसती झोप ना बाबू आणि थंडी पण लय वाजते येडाबाई पिलूने 2 पोनी टाकल्यात चांगल्या मस्त वाटतं सो गाईज आम्ही फायनली कल्याण स्टेशनला आलोय पिल्लूचे डॅडी पुढे चालतात आता घरी जातो ना भेटतो तुम्हाला सो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता कंटिन्यू आपण करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू गुड नाईट